हे हॅलो एव्हरीवन. आज माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बर्थडे आहे, सो तिला विश करायची प्रिपरेशन सुरू आहे आमची. बट देखो ना गाईज, 11:55 झाले आहेत. असं नको व्हायला, ती छोटीशी मुलगी झोपून जाईल. ठीक आहे, स्टे ट्यून. पव्या 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 इतका ॲरोगंटपणा. पव्या एवढा ॲटिट्यूड. ठीक आहे, माझ्या नवऱ्यामध्ये खूप जास्त ॲटिट्यूड भरलेला आहे, त्यामुळे तो बघत काय स्माईल द्यायलाही तयार नाही आहे. पण सी 11:30 होत आलेत आणि मी बलून्सचं काम करत आहे, तुम्ही बघा. आणि मी तिला बोलत ते मी तिला गिफ्ट वगैरे नाही आणलं आहे, त्यामुळे मी जस्ट एक हॅपीनेस म्हणून बर्थडे विश करायसाठी बलून्स फुगवलेत. चलो, फायनली 12 वाजलेत, तर चला त्या गोंडस मुलीला विश करूया. कॅन्डी घेशील? कुठं आहे कॅन्डी? फ्रीजवरती. बीच पकला ते निघाला ते कसं करून नाही. थँक्यू ना. ते झोपीतच आहे का? ते आता कशी झोप उठली. हॅपी बर्थडे. अनन्याचं गाणं म्हण बरं, काकांनी शिकवलेलं. बरं जाऊ दे. धनश्री दीदी कशी म्हणते मला जाते तेव्हा, बर्थडे आहे तुझा, एकदा म्हणून बोद्यानं प्राची म्हणणं म्हणणं तुझा व्हिडिओ दाखवतो ना मग. झोपले ते रागवते म्हणते मी त्याच्यात म्हणते. म्हणणं एकदा आरामातच म्हणा. नौटंकी. म्हणणे एक वेळा. मग जाऊ दे आपण. प्रांसी झोपली होती. हो म्हणा. इकडे बघ, झोपली होती का? मग आता गेली झोप. हे माझं गाणं सांगितली. प्रांसी गेली झोप. गेली गेली का? थँक्यू म्हणून दे. एवढा ऍटिट्यूड मध्ये दर महिन्याला म्हणते माझा बर्थडे आहे, माझा बर्थडे आहे. आज बर्थडे आहे तर मला पा दे आता. बाजून दे. आता बर्थडे तर उठली नाही. आणि मला बी दे ना. काकाला हे व्हिडिओ जाऊ दे ना, आम्ही बनवण्यावर 1 2 3